महत्त्वाची बातमी आहे। शेतकरी कर्जमाफीच्या यादीचं काम सुरू आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली। कागदपत्र अपलोड होतील तशी यादी होईल असं त्यांचं सांगणं आहे। 3 ते 4 टप्प्यांमध्ये याद्या येणार आहेत अशी महत्त्वाची माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे। यादीचं काम सुरू असून राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे। तरी व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा व आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये विद्यार्थ्यांवरील लाठीमार, पॅलेट गन वापरून गरोदर अमित शहा यांनी निवेदन करण्याची मागणी। राज्यात 2 ऑगस्टपर्यंत संततधार तसेच मुसळधार पावसाचा अंदाज। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात सर्वत्र 2 ऑगस्टपर्यंत संततधार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे। दरम्यान सोमवारी राज्यातील बहुतांश भागात पाऊस झाला। प्रामुख्याने कोकण मध्य महाराष्ट्रात संततधार ते मुसळधार पाऊस झाला। खरीप हंगामातील 82% क्षेत्रावरील पीक पेरण्या पूर्ण। राज्यातील खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्याचा कालावधी जवळपास संपुष्टात आला असून सरासरी क्षेत्राच्या 82% क्षेत्रावरील पिकांच्या पेरण्या आता पूर्ण झालेल्या आहे। भंडारदरा निळवंडे धरण क्षेत्रात धुवाधार। ओझर बंधाऱ्यातून प्रवाहा नदीत 13,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। त्यात रोज येथे उत्पादनापेक्षा जादा 30 लाख लिटर विषयुक्त दूध। राज्याचे चित्र संकलन 1,75,00,000 तर पुरवठा होतो 2,20,00,000 लिटर। पाकिट बंद खाद्यावर साखरेचे प्रमाण छापणे बंधनकारक। संसदीय समितीची महत्त्वाची शिफारस। पॅकेजच्या दर्शनी भागावर लेबल्स लावा। संततधार पावसाचे पडझडीचे सत्र सुरू। आंबेनळी घाटात वाहतूक सद्गतीने। देवसरेत घराची भीत कोसळली। उजनीतून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा दुथडीत। वीर धरणातून 5,682 क्युसेक तर उजनी धरणातून 30,000 क्युसेकचा विसर्ग सुरू। नाशिक जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्यात अंतिम टप्प्यावर। मक्याचा टक्का वाढला। भात आवणीलाही वेग। महाड तालुक्यामध्ये यांत्रिक पद्धतीने भात लागवणीला सुरुवात। 5 गावातून 18 एकर शेत ही होणार यांत्रिकी भात लागवण। शेतकरी पारंपरिककडून यांत्रिक शेतीकडे। भात लागवडीला वेग। शेतकरी राजा शेतात मग्न। पावसाचे क्षणभर विश्रांती घेतली मात्र आता समाधानकारक। शेतमजुरांची मनधरणी कायम। 1 लाख शेतकऱ्यांना दुसऱ्या यादीची प्रतीक्षा। पहिल्या यादीत जिल्ह्याची 1,000 कोटीची कर्जमाफी। जलजीवन मिशन योजनेचे पाणी नेमके पुरते कुठे? मिरती तीव्र पाणी टंचाई। रखडलेल्या कामांवर ग्रामस्थ संतप्त। 4 कोटीची योजना अद्यापत अपूर्णच। पुन्हा आंदोलनाचा इशारा। राधानगरी 90% भरले। जिल्ह्यातील धरणात 69.86 TMC साठा। जिल्ह्यात पावसाचा जोर कमी तरीही पाणीसाठा वाढ सुरूच। कळमवाडी 54%वर। उसाला 700 रुपये दुसरा हप्ता तातडीने घ्या। स्वाभिमानाची साखर कारखान्याकडे मागणी। सर्व्हर डाऊन उद्या या। ई-KYC प्रक्रिया सतत। कर्जमाफीच्या आधार प्रमाणीकरणाला सर्व्हरचा अडथळा। अपुऱ्या पावसामुळे पीक विम्याकडे फिरवली पाठ। विमा भरण्यासाठी उरले शेवटचे 4 दिवस। गंगापूर धरणाचा पाणीसाठा 84.25% नियंत्रित। विसर्ग सुरू। पूर परिस्थितीनंतरची आपत्ती टाळण्यासाठी प्रशासनाचे पाऊल। जुलै संपला पावसाचा पत्ता नाही। शेतकरी चिंतेत। देवणी तालुक्यात दुष्काळ सदृश स्थिती। ऊसाची वाढ खुंटली। केळीच्या दरात मोठी घसरण। उत्पादक चिंतेत। दर 3,100 वरून सरासरी 1,300 रुपयावर आले। नांदेड जिल्ह्यातील 85,000 शेतकऱ्यांनी ई-KYC केली नाही। जिल्हा अधिकारी राहुल कर्डिले यांचे आधार प्रमाणीकरण व अग्रिस्टिक नोंदणीचे आव्हान। मुदखेड तालुक्यात पेरण्या पूर्ण। मोठ्या पावसाची प्रतीक्षा। 21 जुलैपर्यंत 251 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती। ई-पॅस मशीनवर शून्य साठा दाखविला। शेकडो गोण्या युरिया गोदामात लपविला। कोपरगाव कृषी विभागाची धाड। मंजूर सोसायटीच्या सचिवासह 2घांविरुद्ध गुन्हा दाखल। 5वी लघुसिंचित प्रकल्पांना दमदार व सलग पावसाची प्रतीक्षा। तलोदा तालुक्यातील नदी नाले अद्यापही कोरडेच। जुलैतही जमथेंब पावसाची हजेरी। बांधकाम कामगार नोंदणीतील अनुभव प्रमाणपत्रामध्ये गैरप्रकार। बनावट सही शिक्क्यांच्या आधारे अर्ज दाखल केल्याची तक्रार। दोषीवर कारवाईची मागणी। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम
अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.